लाडकी बहीण योजना आज होती 4 मे तारीख आणि 4 मे म्हणल्याच्या नंतर आज कोणतीही सुट्टी नव्हती किंवा कोणत्या अडचण नव्हती बरं का GR येण्याच्या संदर्भात. तरी देखील आज GR आलेला नाही. पण प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल की मग अजून का GR येत नाही, आपण एवढा मुद्दा लावलेला आहे तरी देखील का GR येत नाही. तर बघा यामागे एक आणखी ठोस कारण असू शकतं, ते म्हणजे पोटनिवडणुका. कारण की पोटनिवडणुका लागल्या होत्या सर्वांना माहीत आहे आणि त्या पोटनिवडणुकीमुळे कदाचित वितरण पुढे जाण्याची शक्यता ही दाट होती. पण आज पोटनिवडणुकांचा निकाल पण लागलेला आहे, त्यामुळे आता इथून पुढे म्हणजे उद्यापासून कोणत्याही प्रकारची वितरणाच्या संदर्भात अडचण राहणार नाही. KYC दुरुस्तीच्या संदर्भात पण नाही, कारण ती 30 एप्रिलला पूर्ण झाली. आणि निवडणुका आज महाराष्ट्रामध्ये पण पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यामुळे असं नाही की निवडणुका लागल्यात, निकाल पण जाहीर झालेला आहे. त्यामुळे आता आपल्या वितरणाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा अडथळा राहिलेला नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की लवकरच आपल्या या वितरणाच्या संदर्भात लवकरच अपडेट येईल. आणि खास करून माझ्यामध्ये 1-2 दिवसाच्या आतच आपलं वितरण पण सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चिंता करू नका, योजना बंद झालेली नाही. आणि बघा हे देखील तुम्हाला माहीत असेल की वेगवेगळ्या राज्यांचे पण आज निकाल होते म्हणजे निवडणुकांचे, तर ते देखील जाहीर झालेले आहेत. त्यामुळे आता कोणत्याच प्रकारची अडचण राहिलेली नाही. आणि या पोटनिवडणुकीमुळे जे वितरणाला विलंब झाला का, तर बघा शक्यता ही मात्र अधिक आहे. कदाचित पोटनिवडणुकीमुळेच वितरण पुढे पुढे गेलेलं असावं. फक्त जर KYCचं जर कारण असलं असतं तर मग आतापर्यंत वितरण झालं असतं. तर त्यामुळे नक्कीच यामागे पोटनिवडणुकीचं कारण असू शकतं, कारण पोटनिवडणुका झाल्याच्या नंतर वितरण करायचं अशा प्रकारचा एक मानस यामागचा असू शकतो. पण काही असो, आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता जे एकत्रित द्यायला पाहिजे, म्हणजे चाहे त्याचं कारण कोणतंही असो, दोन्ही हप्ते म्हणजे एकत्रित 3,000 रुपयाचा लाभ मिळायला पाहिजे. पोटनिवडणुकांमुळे वितरणाला विलंब झाला आहे का, तर याचं उत्तर बघा, जर का समजा आपल्याला KYC दुरुस्तीमुळे झाला असता आतापर्यंत हप्ता मिळाला असता, किमान आज तरी आपल्याला GR तरी आला असता. पण आज GR बी नाही आला, काय नाही. तर त्यामुळे आज पोटनिवडणुका जाहीर झाल्या, त्यामुळे कदाचित उद्यापासून ते पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपलं वितरण होण्याची फार अधिक शक्यता आहे. बघा आज पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे, त्यामुळे वितरणाच्या संदर्भात आता कोणताही मुद्दा राहिलेला नाही, कोणताही विलंब होण्यासाठी आता दुसरं कारण राहिलेलं नाही. वितरणाचा मार्ग जे आहे आता मोकळा होईल का, तर त्याचं उत्तर अगदी होय आहे. त्यामुळे कोणीही आता नकारात्मक जे आहे होण्याची आवश्यकता नाही. या योजनेसंदर्भात लवकरच या योजनेचं वितरण होईल. पण परत एकदा सांगतोय, फक्त मार्चचं वितरण नाही करायला पाहिजे. दोन्ही हप्ते म्हणजेच कोणते, मार्चचा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता, दोन्ही हप्ते 3,000 रुपयाचा लाभ एकत्रित द्यावा, एवढीच सरकारकडे जी आहे विनंती आहे. लवकरच वितरणाची पुढच्या 2 दिवसांमध्येच आपल्याला वितरणाच्या संदर्भात सर्व हालचाली होताना आपल्याला दिसतील. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.